श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कोणता दाखवायचा आहे, या दोन प्रश्नांवरच हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या आयुष्यामध्ये जसं आई वडील, सासू सासरे, जाऊ दीर, भाऊ बहीण ह्या गोष्टी जशा महत्त्वाच्या असतात, तसंच आपल्या आयुष्यामध्ये गुरु सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. जसं नाते आपण प्रेमाने सांभाळत असतो, तसा गुरु पण आपल्याला प्रेमाने सांभाळायचा आहे. सेवा करून गुरुचा आशीर्वाद आपल्याला लाभून घ्यायचा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना नक्की गुरुपद द्यायचं आहे, म्हणजे स्वामींना आपल्याला गुरु करायचा आहे. गुरु कसा करायचा आहे, गुरु का केला पाहिजे, ही जी प्रश्न आहेत त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर पहिलं काम करायचं आहे ती म्हणजे गुरुपद द्यायचं आहे. तर देवपूजा आपण करतो. स्वामींची मूर्ती असल्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालत असतो. स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला आपण स्वच्छ करत असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की सेवा कोणकोणत्या करायच्या. दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता, पण ज्यावेळेस तुम्ही स्वामींची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असेल त्यावेळेस अभिषेक आपण स्वामींच्या मूर्तीवर घालतो. आपण प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक गुरुवारी ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करायच्यात. त्याच्यामध्ये हळदीचं लेपन आपल्या उंबऱ्याला करायचं आहे, आपला उंबरा स्वच्छ करायचा आहे, आपला प्रवेशद्वार स्वच्छ करायचा आहे, आपली फरशी पुसायची आहे, त्याचबरोबर आपल्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. ह्या गोष्टी जी प्रत्येक गुरुवारी करतात ती प्रत्येक गुरुवारच्या सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करायच्यात. तर आपण प्रत्येक गुरुवारी किंवा रोजच्या रोज स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत पंचामृताने असेल किंवा पाण्याने अभिषेक घालत असतो. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मी काही सेवा सांगत आहेत. ह्या सेवा परमपूज्य गुरुमाऊली यांनी सांगितलेल्या आहेत. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. तर एक लक्षात ठेवा, पहिलं काम करायचं आहे, पहिली सेवा म्हणजे अभिषेक घालत असताना थोडं पाणी सोडत असताना एका साईडला गणपती अथर्व शीर्षक तुम्हाला म्हणायचं आहे. गणपती अथर्व शीर्षक म्हणत पाणी थोडं सोडायचं आहे. मग ते झाल्यानंतर तुम्हाला पुरुष सुक्त सुद्धा म्हणायचं आहे. त्यावेळेस सुद्धा अभिषेक घालत असताना ते सुद्धा म्हणायचं आहे आणि नंतर श्री सुक्त सुद्धा म्हणायचं आहे. एक वेळा ह्या सेवा करायच्यात. लक्षात ठेवा, अभिषेक घालत असतानाच ह्या तिन्ही सेवा तुम्हाला म्हणत एका साईडला अभिषेक घालायचा. म्हणजे एका साईडला असा ग्रंथ ठेवला, गणपती अथर्व शीर्षक सुरू आहे, नंतर तुम्हाला इकडे थोडं पाणी आपल्या मूर्तीवर सोडायचं आहे, पंचामृत सोडायचं आहे. अशा रीतीने ह्या तीन सेवा तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना एवढ्या सेवा म्हणायच्या आहेत आणि ही सेवा नक्की करायच्यात. अभिषेक स्वामींच्या मूर्तीवर घालत असताना ह्या सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करायच्यात. लक्षात येत नसेल तर कमेंटमध्ये विचारा. ते झाल्यानंतर आपण ती मूर्ती स्वच्छ करून तिच्या स्थानावर ठेवायची आहे. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की आता गणपती अथर्व शीर्षक झाल्यानंतर फलश्रुती कधी म्हणायची, पुरुष सुक्त झाल्यानंतर फलश्रुती कधी म्हणायची, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते की श्रीसुक्त झाल्यानंतर फलश्रुती कधी म्हणायची. आपण पहिल्यांदा अभिषेक घालत असताना ही तीन सेवा एक वेळा म्हणून अभिषेक घालायचा, मूर्ती स्थानावर ठेवायची, नंतर हात जोडायचा आणि गणपती अथर्व शीर्षकची फलश्रुती म्हणायची, नंतर आपले जी पुरुष सुक्त आहे त्याची फलश्रुती म्हणायची, श्री सुक्त आहे त्याची फलश्रुती म्हणायची. अशा रीतीने हात जोडून पुन्हा तुम्ही तिन्ही फलश्रुती म्हणू शकता. हे झालं आपलं पहिलं काम, म्हणजे पहिली सेवा आपल्याला सकाळची ही करायची आहे. ते झाल्यानंतर दिवसभरात तुम्ही कधीही कोणत्याही वेळामध्ये तुम्हाला मी जी सांगणार आहे सेवा, जी परमपूज्य गुरुमाऊली सांगतात ती सेवा तुम्हाला सांगणार आहे की त्या सेवा तुम्हाला सकाळी जमल्या तर तुम्ही सकाळी लगेच करा, नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊनही केलात तरी चालेल. म्हणजे तुम्हाला जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. आता खूप जणांना एक प्रश्न असतो की आम्हाला आता वाचता येत नाही, मग आम्ही ही जी अभिषेक करत असतानाच्या ज्या सेवा आहेत त्या फोनवर लावून द्याव्या का?
काही प्रॉब्लेम नाही. श्रवण केलं म्हणजे ऐकलं तरीसुद्धा खूप झालं. आपल्या गोष्टी की ते म्हणजे फोनमध्ये गणपती अथर्वशीर्षक लावायचं आणि इकडं अभिषेक घालायचा, असं सुद्धा तुम्ही करू शकता. हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिवसभरात कोणत्याही सेवा करायच्या, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा आपल्यासाठीची उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर ही सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करायची आहे. तर 1 अध्याय ते 21 अध्याय तुम्हाला एक अध्याय ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये एका वेळेमध्ये तुम्हाला करायचे. एका वेळेमध्ये म्हणजे तुम्ही सकाळी बसलात 7 वाजता तर सगळी सेवा लगेच पूर्ण करून घ्यायची असं म्हणत आहे. तर तुम्ही कधीही बसा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कधीही सेवा करा, पण एका बैठकीमध्ये 1 अध्याय ते 21 अध्याय पूर्ण करायचे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की सेवा करत असताना काही प्रश्न असतील, काही खूप जणांचे प्रश्न असतात की नैवेद्य काय दाखवावा. तर नैवेद्याचं पुढचं आपण पुढे बघणारच आहे. तर पहिली सेवा स्वामी चरित्र सारामृत आपल्याला 1 वेळा म्हणायचं आहे. 1 अध्याय ते 21 अध्याय पूर्ण म्हणायचे आहेत. ते झाल्यानंतर आपल्याला तारक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणल्याशिवाय सेवा पूर्णच होत नाही. आपली सकाळ असेल संध्याकाळ असेल तारक मंत्र ऐकल्यावरच पूर्ण होतो. तसं तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे. 1 वेळा म्हणला तरी चालेल, खूप झालं, पण 11 वेळा म्हणायचं म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला सेवा झालेली आहे आपली 11 वेळा. तर 11 वेळा तुम्ही सेवा करू शकता. ज्यांची 21 दिवसाची सेवा असेल, 11 दिवसाची सेवा असेल किंवा ज्यांची 7 दिवसाची सेवा, त्यांची सांगता म्हणजे शेवटच्या दिवसाची सांगता आपण 21 तारखेलाच येणार आहे. तर त्या दिवशी तर तुम्हाला ह्या सेवा करणंच आहे. पण ज्यांनी कोणतीच सेवा केली नाही त्यांना पण हीच सेवा करायची आहे. 1 अध्याय ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. स्वामींचा जप 11 माळी जप करायचा आहे. तुम्हाला 11 माळी जमत नसेल 1 माळ जप केला तरी चालेल. तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणलात तरी चालेल, किंवा तुम्ही 1 उदबत्ती लावायची, ती उदबत्ती संपेपर्यंत स्वामींचा जप केला तरी चालेल. ह्या झाल्या तुमच्या सेवा. तुम्हाला प्रश्न असेल ह्या सेवा तुम्हाला कधीही कोणत्याही वेळेमध्ये करायच्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी. हे झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा असा प्रश्न सगळ्यांनाच असतो. एक लक्षात ठेवा, गुरुपौर्णिमे आपल्यासाठी दिवाळीच आहे, कारण की आपण आपल्या गुरूंना त्या दिवशी पद देणार आहेत. त्यानंतर आपण स्वामींच्या सेवेला सुरुवात करणार आहेत. तर त्या दिवशी जमलं तर तुम्ही बेसनाचे लाडू करू शकता, स्वामींना आवडतात म्हणून. तुम्ही दूध भात करा, जी तुम्ही करताल ती महत्त्वाचं आहे. तुम्ही पुरणपोळी करू शकता, तुम्ही चपाती भाजी भात वरण करू शकता, तुम्ही काहीतरी शिरा गोड करून दाखवू शकता. तुम्हाला जी दाखवायचे त्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता. एक लक्षात ठेवा, पूजा करत असताना आपण एखादं फळ तर ठेवतच असतो, काजू बदाम आपण तिथं ठेवत असतो, स्वामींसमोर ठेवत असतो, दूध सकाळी केले ते स्वामींसमोर ठेवत असतो. पण एक लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला करता येईल ती गोष्ट तुम्ही करायची आहे. असं नाही की तुम्हाला पुरणपोळीच करायची आहे किंवा तुम्हाला काहीतरी वेगळंच काहीतरी बनवून दाखवायचं आहे, असं काही नाही आहे. आपला विश्वास, आपलं मन जेवढं निर्मळ आहे, जेवढा निर्मळ मनानं तुम्ही काहीतरी बनवणार आहे ती स्वामींसाठी, ती महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा, जी बनवताल ती तुम्हाला स्वामींना दाखवायचं आहे, दुसरं काही नाही. तुम्ही चपाती भाजी केलात, तुम्ही चपाती भाजीच दाखवा स्वामींना, ते महत्त्वाचं आहे. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी घरामध्ये केलं आहे ते स्वामींना आधी दाखवायचं, नंतर ती जी नैवेद्य, जी ताट आपण स्वामींसमोर ठेवलेलं आहे ती तुमच्या घरातल्यांनी कुणीही खाल्लं तरी चालेल. अशा रीतीने तुम्हाला पहिलं गोष्ट म्हणजे कोणताही नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता. तुमच्या घरामध्ये जर वाटलं की अरे आपण स्वामींना आता बेसनाचे लाडू करावे, त्यांना आवडतात म्हणून, तुम्ही ती केलात तरी चालेल, त्यांच्यापुरते म्हणून केलात. आता तुम्ही 7-8 केलात तेवढे दाखवा, तुम्ही एखाद्या दाखवा, जेवढं वाटेल तेवढं तुम्ही स्वामींना दाखवू शकता. तुम्हाला वाटलं की आपण बाहेरून काहीतरी आणावं, तुम्ही बाहेरून आणून दाखवा, जे वाटेल तसं तुम्ही करा, पण मनातून ती गोष्ट करा. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणती सेवा करा किंवा नाही करा, पण स्वामींना गुरुपद द्यायचंच आहे आणि त्याचबरोबर स्वामींच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कधी स्वामींची आरती केली असेल किंवा नसेल, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही खरंच स्वामींना गुरुपद देत असाल तर स्वामींची आरती सुद्धा तुमच्या घरामध्ये झाली पाहिजे. पहिल्यांदा गणपती बाप्पाची घ्या, नंतर स्वामींची घ्या, नंतर देवीची घेतला तरी चालेल. अशा रीतीने तुम्हाला घरामध्ये आरती सुद्धा करून घ्यायची आहे. तर आरती सुद्धा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. खरंच तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही करू शकता. तुम्हाला स्वामी चरित्र वाचणं होत नसेल, तुम्ही फोनवर लावून देऊ शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये ती सेवा कोणत्याही पद्धतीने झाली पाहिजे. असं नाही आहे की ज्यांनी इतके दिवस पारायण केले त्यांनीच पारायण करावं का, त्यांनी सेवा करावी का, असं काहीच नाही. जी कर्ता व्यक्ती आहे, जी करती स्त्री आहे, घरामध्ये तिला वाटते की आपण सेवा करावीच, फक्त तिनंच करावं असं नाही. घरातील कोणत्याही
म्हणजे घरातल्या कोणत्याही सदस्याने सेवा केली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही त्यांना रागवून तुम्ही सेवेला बसवा, म्हणजे काहीतरी त्याच्या मुखातून चांगलं बाहेर येईल किंवा त्यालाही समजेल की स्वामींची सेवा करणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये आपण सांगितल्याशिवाय कुणीच सेवा करणार आहे. तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, तुमच्या घरातली सेवा करतील. आणि जर तुम्ही कधी स्वामींची सेवा केली नाही तर तुम्ही खरंच ही सेवा करून बघा. उच्च कोटीची सेवा आहे. स्वामी चरित्राचं पारायण 1 अध्याय ते 21 अध्याय, त्यानंतर तारक मंत्र 11 वेळा आणि 11 वेळा 11 माळी जप, ह्या 3 सेवा तुम्हाला करायच्यात. तुम्ही जर ह्या सेवा जर केल्यानं खरंच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होणार आहे. आणि तुम्ही स्वामींना गुरु तर करून बघा. आपलं आयुष्य पहिलं काय होतं आणि दुसरं काय, त्या गोष्टी तुम्हाला समजायला सुरू होणार आहे. लक्षात ठेवा आणि खरंच तुम्ही नक्की सेवा करा. एवढ्या सेवा खूप महत्त्वाच्या आहेत आणि ही सेवा मी स्वामीचरणी रुजू करते. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला काही गुरुपौर्णिमेचे काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.